नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. व्हायरल ऑडिओ क्लिपवर माजी महापौरांचं स्पष्टीकरण. मताधिकार ॲपच्या प्रचारासाठी प्रभाग समितीची जोरदार मोहीम आणि मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला पालिकेतील कामकाजाचा आढावा. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची मॉर्फ केलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची मॉर्फ केलेला ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आला. आवाज मॉर्फ तसंच AI तंत्रज्ञानाचा वापर करून जातीमध्ये तेढ निर्माण केला जातोय. घाणेरडं राजकारण करून निवडणुका जिंकल्याचा प्रयत्न सुरू असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं बदनामी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी महापौर तसंच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी शिंदे यांनी केलाय. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही, मला पण कुणीतरी ती क्लिप पाठवली आहे, माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिले. तसंच या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. याचा धसका घेत या प्रभागातील विरोधकांनी मीनाक्षी शिंदे यांना टार्गेट केले. AI तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्हिडिओ तसंच ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. तसंच सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. जात तसंच धर्माचा आधार घेऊन राजकीय वातावरण प्रदूषित केलं जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केलाय. या प्रकरणी स्थानिक पोलिसांना या आधीच तक्रार देखील करण्यात आली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. की प्रतिष्ठेची लढाई इथे झालेली आहे, कारण खासदार आमदारकीपेक्षा नगरसेवक होणं हे खूप मोठं चॅलेंज लोकांसमोर दिसते आणि त्याच्यासाठी खासदार उतरत आहेत. भिवंडीचे काही गुंड इथे येत आहेत, काल्हेरचे काही गुंड येत आहेत, आमच्या मागे रेकी करतायत, 25-25 लोक आमच्या मागे फिरतायत. तर बळाचा आणि पैशाचा वापर करून, कारण प्रत्येक गल्लीबोळात पैसे वाटण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे. आणि तुम्ही जर बघाल तर मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये 10च्या नंतर नाकाबंदी करण्याचा सीपींनी आदेश दिलेला आहे. तर ही किती मोठी लढाई ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये चालू आहे हे तुम्हाला दिसेल. पण राजकीय लोक जेव्हा गुंडांचा वापर करून अशा प्रकारचे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करतात तर हे कुठेतरी त्यांचं फेल्युअर मला दिसतंय. लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी या उद्देशानं राज्य निवडणूक आयोगानं विकसित केलेल्या निवडणूक मताधिकार ॲपचा व्यापक प्रसार नौपाडा प्रभाग समितीत करण्यात आलाय. पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या सहकार्यानं आणि नौपाडा कोपरे प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा सावंत यांच्या पुढाकारानं नौपाडा प्रभाग समितीनं जोरदार आणि प्रभावी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून डिजिटल माध्यमांच्या साहाय्यानं मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा हा उपक्रम नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय. निवडणूक प्रक्रियेविषयी अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले. मतदार यादी तपासणी, मतदान केंद्राची माहिती, मतदानाची तारीख आणि वेळ, उमेदवाराची माहिती तसंच निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या सूचना या सर्व बाबी या ॲपद्वारे सहज उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक, प्रथमच मतदान करणारे युवक युवती तसंच कामानिमित्त व्यस्त असणाऱ्या नागरिकांसाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरत आहे. नौपाडा प्रभाग समितीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन मार्गदर्शन, चौकाचौकात माहिती फलक, बॅनर्स, पोस्टर्स तसंच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे ॲप डाउनलोड आणि वापराचं प्रशिक्षण दिलं जाते. खारकरळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आणि विकास प्लम या परिसरात गाडी फिरून भोंग्याद्वारे मोठ्या आवाजात मताधिकार ॲपचा प्रसार करत होती. शिक्षिका चंद्रिका पालन स्वीप टीमला सोबत एकत्रितपणे नागरिकांशी संवाद साधत असून प्रत्येक मत महत्त्वाचं आहे हा संदेश प्रभावीपणे पोहोचवत आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलं असून अनेकांनी ॲपमुळे मतदारांना संदर्भातील संभ्रम दूर झाल्याची भावना व्यक्त केली आहे. पूर्वी माहिती मिळवण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी करावी लागत होती, आता सर्व माहिती मोबाईलवर मिळते असं नागरिकांनी सांगितलं. डिजिटल इंडिया आणि ई-गव्हर्नन्सच्या दिशेनं ठाणे महापालिकेचं हे पाऊल निश्चितच उल्लेखनीय ठरत आहे. नौपाडा प्रभाग समितीच्या पुढाकारामुळे मताधिकार ॲप केवळ तंत्रज्ञानापुरतं मर्यादित न राहता लोकशाहीचा विश्वासार्ह दुवा बनत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाणार असून मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडावी यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेल्लरासू तसंच निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार यांनी ठाणे महापालिकेतील निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसंच प्रशासनाच्या निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त करत निष्पक्ष, मुक्त आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश दिले. यावेळेला आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, अनघा कदम, डॉ. मिताली संचेती, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीदरम्यान निवडणुकीशी संबंधित मतदार यादी, मतदान केंद्राची तयारी, ईव्हीएम, स्ट्रॉंग रूम सुरक्षा, निवडणूक कर्मचारी नियुक्ती, प्रशिक्षण, टपाली मतदान, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी इत्यादी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. निरीक्षकांनी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत माहिती घेत पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, वेबकास्टिंग, चेकनाके आणि फ्लाइंग स्क्वॉड्स यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ईव्हीएम मशीनचं कमिशनिंग, सीलिंग आणि सुरक्षित साठवणूक याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. स्ट्रॉंग रूमवर 24 तास सुरक्षा, प्रवेश नोंदणी आणि सीसीटीव्ही निरीक्षण काटेकोरपणे राबवावं असे निर्देश देण्यात आलेत. मतमोजणी प्रक्रियेतील नियोजन, मनुष्यबळ आणि वाहतूक व्यवस्थेचाही यावेळेला आढावा घेण्यात आला. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी, विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा शुक्रवारी दिनांक 9 जानेवारीपासून सुरू करण्यात आला आहे. या पहिल्या टप्प्यात आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांची ऑनलाईन नोंदणी तसंच शाळा पडताळणी करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावरील लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. शाळा पडताळणी करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेल्या शाळा, अनधिकृत शाळा तसंच स्थलांतरित झालेल्या शाळा या आरटीई कायद्यानुसार 25% प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रविष्ट करण्यात येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. तसंच शाळांना ज्या शिक्षण मंडळाची मान्यता आहे तेच मंडळ शाळेनं नोंदणी करताना निवडलं आहे का याची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती नोंदवली जाणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. दिनांक 9 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत सर्व विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपली नोंदणी आणि शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे बाळासाहेब राक्षे यांनी दिले. या संदर्भातील सूचना सर्व महापालिकांचे शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी तसंच पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं कार्य करावं असंही आवाहन करण्यात आलं. आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ही समाजातील दुर्बल घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण आणि समान संधी मिळवण्यासाठी राबवण्यात येते. संबंधित शाळा प्रशासनानं याबाबत गांभीर्यानं दिलेल्या वेळेत कार्यवाही करावी असंही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट आलाय. कारण कालपर्यंत भाजपासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी आज अचानक शिवसेनेला समर्थन दिलंय. त्यामुळे शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरील सत्ता कायम राहणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर एक अपक्षाच्या साथीनं शिवसेनेचं संख्याबळ 28 वर पोहोचलं होतं. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला आणखी 2 नगरसेवकांची आवश्यकता असताना किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गट नगरसेवकांनी भाजपाला साथ दिली होती. त्यात काँग्रेसमधून निलंबित 12 नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केल्यानं भाजपाचं संख्याबळ 15 वरून 31 वर पोहोचलं होतं. सोमवारी 12 जानेवारी रोजी होणाऱ्या
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचाच उपनगराध्यक्ष बसेल असं वातावरण असताना आज गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिले. त्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ 32 झालं असून उपनगराध्यक्ष विषय समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत. त्यामुळे सिंह गेला असला तरी शिवसेनेनं अंबरनाथचा गड मात्र कायम राखण्यात यश मिळवले. अगोदरच सांगितल्याप्रमाणे युती धर्म पाळलेला नाही, अनैसर्गिक युती केली, परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही. त्यांनी जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्या रजिस्ट्रेशनचा उपयोग नाही, ते रद्द झालेलं आहे. आणि शिवसेना राष्ट्रवादी हा शिवसेना अंबरनाथ विकास आघाडी महायुती आघाडी झालेली आहे आणि त्यामुळेच शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा नगरपालिकेवर आलेली आहे. याच्यामध्ये शह देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी जे काय बेकायदेशीर केलं त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. शिवसेनेला बाजूला सारून सत्ता काबीज करताना नियमांची आणि नैसर्गिक युतीचं बंधन किंवा नैसर्गिक युतीच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय न घेता घिसाडघाईने जे केलं होतं त्यामुळेच त्याच्यातून हे निश्चितपणे घडलेलं आहे. ठाण्यातील वागळे विभागामध्ये बसपा आणि शिवसेनेच्या प्रचारादरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं वातावरण तापताना दिसून आलं. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांचे असंख्य कार्यकर्ते प्रचार करत असताना हा मोठा गोंधळ निर्माण झाला. घटनास्थळी श्रीनगर पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.